वळूया पुढील बातमीकडे। शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची चर्चा आहे। ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यांची मतं जाणून घेऊन लवकरच निर्णय घेऊ, खासदार अमोल कोल्हे यांनी हे सूचक विधान केलंय। काही ठिकाणी, पुण्यातील काही ठिकाणी नगरपालिकांमध्ये, नगर परिषदांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील अशी बातमी समोर आली होती आणि त्यानंतर आता कोल्हे यांचं हे सूचक विधान समोर आलंय। केवळ दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात नाही, पण कार्यकर्त्यांच्या नेमकं मनात काय आहे हे जाणून घेण्याच्या खरं तर बैठका सुरू आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे। जुन्नरमध्ये परिस्थिती वेगळी आहे, आंबेगावमध्ये वेगळी आहे, खेडमध्ये वेगळी आहे, पलीकडे शिरूर हवेलीमध्ये वेगळी आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, कार्यकर्त्यांना समजून घेत असताना त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे आमचे घटक पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल, यातल्या कार्यकर्त्यांचं, यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे पाहून पुढे जाता येईल। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार भाजप व्यतिरिक्त स्थानिक पातळीवरच्या इक्वेशन्स पाहून तशा आघाड्या या केल्या जातील, पण त्याआधी कार्यकर्त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेणे गरजेचं आहे।